कृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 21 डिसेंबर 2024। आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा 39वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत पिपल्या बुजुर्ग या ठिकाणावरून। तर आज थोडंसं लेट झालं निघायला, कारण ज्या घरी आम्ही रात्री मुक्कामी थांबलो होतो तर त्यांनी खूप आग्रह केला की आजच्या दिवस थांबण्यासाठी, पण कोणाला आपल्यामुळे त्रास नको, कारण त्यांची खूप मोठी फॅमिली आहे। आपल्यामुळे कोणाला त्रास नको म्हणून आम्ही निघण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुढे आता मार्गस्थ झालेला आहे। तर बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते नर्मदे हर। त्याला लागलंच होतं, निघालो तेवढ्यात हाक मारली या ठिकाणाहून प्रियले रेस्टॉरंट या दादांनी चाय प्रसादी आणि बालभोगसाठी। तर हे सेवा देतात या ठिकाणी। आता आमच्या मैया गेलेल्या आहेत आतमध्ये, बालभोग करणार आहोत नर्मदे हर। मैया बसलेली आहेत, कॅफे आहे हा। आम्ही बसलेलो आहोत इथे बालभोग करण्यासाठी। तर त्यांनी समोसा आणि पोहे दिलेले आहेत। तर प्रत्येक परिक्रमावासींची ते रोज सेवा करतात। बघा पोहे आणि समोसे दिलेले आहेत, जे परिक्रमावासी आनंद घेत आहेत त्याचा। आपल्यामध्ये आम्ही चाय प्रसादी घेतली आणि 2-3 किलोमीटर पुढे आल्यानंतर परत हॉटेलमधून आवाज दिला की चाय प्रसादीसाठी या म्हणून। तर इथे बोलवलेलं आहे चहा पिण्यासाठी। आज थंडी खूप आहे, 9-9:30 वाजले तरी पण थंडी जास्त आहे। परिक्रमावासींची ती सेवा करतात। इकडे आमच्या मैया थांबलेल्या आहेत आता चाय प्रसादीसाठी। आमच्या माताजींनी चाय प्रसादी घेतली आणि पुन्हा आता पुढे मार्गस्थ होणार आहोत। अजून 10 ते 11 किलोमीटर वरती जाऊन भोजन प्रसादी घ्यायची आहे, कारण आज खूप लेट झालं निघण्यासाठी। 8:30-9:15 निघलो आम्ही। तर 10-11 किलोमीटर वरती जाऊन तिथे भोजन प्रसाद घेऊन परत पुढे 9-10 किलोमीटर जाणार आहोत। तर चला जाऊया। आज बडवा या ठिकाणी जाणार आहोत मुक्कामी। तसं पुढे आल्यानंतर या बाबाजींनी आम्हाला चाय प्रसादीसाठी हाक मारली। येता जाता त्या परिक्रमावासीची सेवा करतात। आताच काही परिक्रमावासी चाय प्रसादी घेऊन पुढे निघलेले आहेत। आम्ही थांबलेलो आहोत, आता चाय प्रसादी घेणार आणि निघणार आहोत पुढे। 1.5 किलोमीटरवरती भोजन प्रसादी आहे। भात्यावरचा चहा आहे। आमच्या मैया पाणी घेत आहे पिण्यासाठी। चला चाय प्रसादी घेऊन पुढे मार्गस्थ होऊयात। प्रसादी घेतली आणि पुढे मार्गस्थ झालेलो आहोत। तर इथून 1.5 ते 2 किलोमीटर वरती आश्रम आहे, महादेवाचं मंदिर आहे। त्या ठिकाणी दुपारच्या भोजन प्रसादीसाठी आम्ही थांबणार आहोत। तर चला जाऊयात। आता वाजलेले आहे 11:30-11:15। आज आमचं कमीच अंतर झालं। आज आम्ही 11 किलोमीटर वरतीच भोजन प्रसादीसाठी चाललेलो आहोत। खरं तर आम्हाला बडवामध्ये जायचं होतं 19 किलोमीटर अंतरावरती, पण ज्या ठिकाणी आम्ही रात्री थांबलो होतो त्यांनी काय आम्हाला आज जाऊनच देत नव्हते, आग्रह करत होते। पण त्रास देणं पण एखाद्याला चुकीचं आहे। एक दिवस पाहुणचार खूप झाला म्हणून आम्ही ठरवलं की निघूयात। तर आलो आम्ही। बडवाहला जाताना बडदिया गावामध्ये मा नर्मदा अन्नक्षेत्र परिक्रमावासींसाठी इथे राहण्याची आणि दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली जाते। रस्त्याच्या अगदी कडेलाच हे आश्रम आहे। तर आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत। या ठिकाणी हे मंदिर आहे, बाबाजी सेवा देतात नर्मदे हर। इथून पुढे
परिक्रमाचा हा मार्ग लिहिलेला आहे, कुठून कसं जायचं ते. नेमावर या ठिकाणाहून 110 किलोमीटर अंतरावरती आहे हे आश्रम आहे. इकडे आसन लावलेलं आहे. तर आम्ही भोजन प्रसादी करून थोड्या वेळ विश्रांती करून पुढे निघणार आहोत. बडवाहला चाललो होतो हमीरपुरा गावातून. तर इथे आश्रम आहे, परिक्रमावासींची सेवा देतात. तर या महाराजींनी आम्हाला पलीकडून हाक मारली चाय प्रसादीसाठी. आता दुपारचे 2-2:30 झालेले आहेत. नर्मदे हर हे 2 बाबाजी आहेत, या ठिकाणी सेवा देतात. आप सेवा देते हो? चाय प्रसादी भोजन. किया भोजन किया? हाँ भोजन किया. बिस्किट चाय सेव नमकीन नाही. आमच्या मैया बसलेल्या आहेत बघा. 2 किलोमीटर राहिलं होतं, तेवढ्यात आम्हाला या बाबाजींनी हाक मारली चाय प्रसादीसाठी. तर आता आमच्या माताजी चाय प्रसादी घेणार आहेत. मस्त आम्ही रांजणामधलं थंड पाणी घेणार आहोत. ऊन झालेलं आहे आणि पाणी घेऊन पुढे निघणार आहोत. आम्ही बडवा या ठिकाणी नागेश्वर मंदिर आहे, तर इथे आज रात्री मुक्कामासाठी आलेलो आहोत. तर ॲपल घेतलेले आहेत, तर ते लपून ठेवलेत मी उपरण्यामध्ये, कारण की जास्त माकडं आहेत. खाण्यासाठी नाही पण आपल्याला त्रास देतील यासाठी मी उपरण्यात बांधून ठेवलेलं आहे. तर चला आश्रमामध्ये जाऊया. तर हे आहे नागेश्वर मंदिराचे शेजारी आश्रम आणि या कुंडामध्येच खाली हे नागेश्वरांचं मंदिर आहे. हे कुंड आहे या ठिकाणी. गणपती बाप्पा. तर आम्ही चाललेलो आहोत नागेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी. तर चला जाऊयात नागेश्वरांचं दर्शन घेऊयात. हा मंदिराच्या बाहेरील परिसर आहे, अति प्राचीन आहे मंदिर. तर चला जाऊयात. तर हे पुरातन कालीन अति प्राचीन नागेश्वरांचं मंदिर आहे. हे रेवा कुंड आहे. इकडे आहे नागेश्वरांचं मंदिर, पण पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांचं दर्शन करूयात. इकडे आहेत गणपती बाप्पा. इकडे आहे नागेश्वर महादेव. नागेश्वर महादेव. नागेश्वरांचं दर्शन घेतलं आणि आता गायत्री मंदिरात चाललेलो आहोत दर्शनासाठी. तर चला जाऊया, गायत्री मातेचं दर्शन घेऊयात. इकडे आहे गायत्री मातेचं मंदिर. नागेश्वरांच्या मंदिराशेजारीच इकडे हे गायत्री मंदिर आहे. आणि तिकडे वानरसेना आहे. आता आम्ही भोजन प्रसादीसाठी चाललेलो आहोत. आश्रमापासून थोड्याच काही अंतरावरती भोजन प्रसादीचं ठिकाण आहे. तर हातामध्ये ताटं घेऊन चाललेलो आहोत, कारण त्या ठिकाणी कमी ताटांची व्यवस्था आहे. तर चला जाऊयात भोजन प्रसादीसाठी. सगळे परिक्रमावासी निघलेले आहेत बघा. सगळे परिक्रमावासी हातामध्ये ताट कमंडलू घेऊन निघालेले आहेत. आमची मैया एक पाय दुखतोय तर पॅन्ट वरती करून. काय करणार, चालून चालून अवस्थाच होती तशी. तर बघा इकडनं पण परिक्रमावासी हातात ताट घेऊन निघालेले आहेत. चालावं लागतं, कारण दिवसभर आपण चालतो तर संध्याकाळी खावंच लागतं, नाहीतर सकाळी मग ताकद राहत नाही चालण्यासाठी. तर सगळेजण निघालेले आहेत.
ताट घेऊन आम्ही पण निघालेलो आहोत. भोजन प्रसादी करणार आणि डायरेक्ट झोपून जाणार आहेत. खूप दमलेलो आहोत, पाय जाम दुखतात, पाय रोज सुचतात आमचे चालून चालून. चला जाऊयात भोजन प्रसादीसाठी. तुम्ही पण चला आमच्या सोबत ताट घेऊन. ज्यांच्या घरी आज भोजन प्रसादी आहे त्यांच्या घराच्या समोर इथे रोडच्याच कडेला पंगत बसलेले आहे भोजन प्रसादी करण्यासाठी. परिक्रमावासी बसलेले आहेत, सगळे गारठून गेलेले आहेत. चालायला लागतं त्याच्यामुळे खाल्ल्याशिवाय पर्याय नाही म्हणून सगळेजण आलेले आहेत. काही परिक्रमावासी मागून येत आहेत. भोजन प्रसादी येईपर्यंत भोजन चालू आहे. भोजन प्रसादीची मावशी वाट बघत आहेत, कधी येईल भोजन प्रसादी म्हणून. श्री सीताराम जी भगवान की जय, श्री रामचंद्र भगवान की जय, नर्मदा मैया की जय। हर हर नर्मदे, श्री नर्मदे। तर आजच्या भोजन प्रसादीमध्ये आहे घोसावळ्याची भाजी आणि पुरी. तर मला घोसावळा आवडत नाही म्हणून मी फक्त रस्सा घेतलेला आहे. सगळे परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत. आता चला तुम्ही पण या भोजन प्रसादीसाठी. भोजन प्रसादी केली तर इथे महाराज जे आहेत तर हा नकाशा लावलेला आहे की सीता जे वन लागणार आहे जयंती मातेचं सीतावन, तर तिथून कसं जायचं हे मार्गदर्शन करणार आहे. तो अभी हम यहाँ नागेश्वर मंदिर रेवा कुंड पे हैं। यहाँ रेवा कुंड से थोड़ा आगे चलेंगे तो राम सेतु पुल मिलेगा। उसी रोड पे 5 किलोमीटर चलने पे चोरल नदी आएगी। चोरल नदी पे बाल भोग और चाय नाश्ता मिल जाएगा। फिर थोड़ा सा घाट आएगा। घाट के बाद 2 रास्ते बनते हैं, एक सुलगांव से जाने का है, एक च्यवन ऋषि आश्रम से जाने का है। च्यवन ऋषि आश्रम से जाना है, वहाँ दर्शन करने लायक अच्छी जगह है। आश्रम भी है परिक्रमावासियों के लिए। महादेव जी का मंदिर है, जल कुंड है, वहाँ भी जा सकते हैं। दोनों ही मार्ग आगे जाके सुलगांव में कुंडी में मिलते हैं। कुंडी यहाँ से 13 और यहाँ से 10 किलोमीटर पड़ती है। कुंडी के बाद बड़ेल, मेहंदी खेड़ा, करानिया और कनाड़ नदी आती है। कनाड़ नदी पार करते हैं तो सीता माता मंदिर पहुँच जाते हैं। यहाँ पिपरी गांव है, यहाँ भी रुकने करने का अच्छा स्थान है। सीता माता मंदिर से रतनपुर, बावड़ी खेड़ा और फिर जयंती माता मंदिर आता है जहाँ लकड़ी का पुल है। जयंती माता मंदिर से 20 किलोमीटर का जंगल मार्ग आता है, उसे एक ही दिन वहाँ रुक के सुबह से पार करना होता है। पामाखेड़ी, हाँ, जयंती माता से पामाखेड़ी। उसके आगे धर्मेश्वर महादेव मंदिर आता है और इस रास्ते से नेमावर 110 किलोमीटर पड़ता है। तो ये पूरा रास्ता जाने आने के लिए सुरक्षित है। पहले जैसा जंगल नहीं रहा है, आराम से जा सकते हैं। गाँव वाले आते जाते रास्ते में वहाँ नर्मदे। त्यांनी खूप अशी सुंदर माहिती परिक्रमावासियांना समजेल एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे. तर त्या पद्धतीने आम्ही उद्या जाणार आहोत, कारण उद्या सीतावन सुरू होणार आहे. तर उद्या जाऊया. चला, या ठिकाणी सील लावण्याचं काम सुरू आहे, कारण आपण ज्या ज्या ठिकाणी आश्रमात थांबतो त्या त्या ठिकाणचं सील घेतात, स्टॅम्प घेतात.
तर इकडे हे बाबाजी आहेत, परिक्रमावासियांचे नाव, गाव, मोबाईल नंबर याच्यामध्ये लिहून घेतात. जर काही यदा कदाचित परिक्रमावासियांना काय झालं तर घरचे तरी जिथपर्यंत आश्रमात पोहोचले तेवढा तरी संपर्क साधून त्या परिक्रमावासियांपर्यंत पोहोचू शकतात. इकडे हे बाबाजी बसलेले आहेत, स्टॅम्प मारतात वहींवर. बघा परिक्रमावासी स्टॅम्प घेतलेले आहेत वहीवरती. इकडे हे बाबाजी नाव घेतात. बघा पूर्ण डिटेल्स लिहिलेले. चला भोजन प्रसादी पण केली, मस्तपैकी पोटभर जेवण केलं. त्यानंतर सील घेतले. सील घेतल्यानंतर नाव वगैरे लिहिली. ते इथले महाराजजी होते मंदिरातले, आश्रमातले. तर महाराजजींनी योग्य असं आम्हाला मार्गदर्शन केलं की उद्या कसं जायचं ते. मागच्या वर्षी आम्ही आलो होतो तेव्हाही माहीत होतं, तरी पण त्यांनी अजून योग्य मार्गदर्शन केलं. तर बघू चला उद्या जाऊयात त्या महाराजांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे. तर आजचा दिवस खूप छान गेला. असाही पुढचा दिवस जाओ. नर्मदा मैयाने आमची परिक्रमा व्यवस्थित करून घ्यावी अशी मैयाच्या चरणी प्रार्थना. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नर्मदे हर.